कोहम कोहम कोण आहे मी, कुणी सांगेल का मला? कोहम कोहम कोण आहे मी, कुणी सांगणार रे मला? कोण आहे मी, कुणीतरी सांग रे मला. कोहम 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 कुणी सांगा रे मला, कोण आहे मी? मी नियती या क्षणाला उभी आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवरच्या सातपुड्याच्या पहिल्या पर्वतावर, अस्तंबा पर्वतावर. हो, तुमचं नशीब लिहिते ती सटवाई मीच. तुमचं प्रारब्ध संचित जमा करते किंवा कमी करते तीही मीच. इंग्रजीमध्ये तुम्ही मला डेस्टिनी असंही म्हणता. हे तुमचं कर्मफळ आणि न्याय याचा मी ब्रह्मस्वरूप नियती अगदी काटेकोरपणे पालन करते. पण आज त्या परमेश्वराच्या एका चुकीचं परिमार्जन करण्यासाठी मी या पर्वतावर उभी आहे. कोहम ही ही घडी दिसते तुम्हाला? कोहम नाही नाही, तुम्हाला नाही दिसणार. खूप उंच आहे. थांबा, मी चंद्राला सांगते. चंद्रा चंद्रा बा चंद्रा, अरे सर्वत्र भयान काळोखाचं साम्राज्य आहे रे. तू तू या घडीत वाकून बघ, काही आवाज ऐकू येतोय तुला? कोहम कोण आहे मी? कोहम चंद्रा, कोहम तुझा दिव्य प्रकाश या घडीतल्या गुहेत प्रकाशमान कर कोहम आणि बघ बघ, कोण दिसतंय तुला? कोणी दिसतंय? पर्यंत तुला मध्य माणसातच राहावं लागेल. राहशील ना? मी कोण आहे याचं उत्तर सापडणार नसेल तर मी काही करायला तयार आहे. चल गुरुदेवा, मार्ग दाखव, मार्ग दाखव. श्री रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून ऋग्वेद सहर्ष सादर करीत आहे अशोक समय लिखित दिग्दर्शित 2 अंकी नाटक मी अश्वत्थामा चिरंजीव. सप्त चिरंजीव. जा अरे जा ना, पण तो यात्रेकर मिसळून जा. ढगराजा, तुझी कामगिरी तू उत्तम पार पाडलीस. आता त्याची ओळख पटेपर्यंत मी असेल त्याच्या बरोबर. तू जा आणि केशव प्रयागास भेट आम्हाला. शुभास्ते पंथानाम संतू. जीर्ण पुरुषा, यात्रेकरूंबरोबर आता तुझा खरा प्रवास सुरू झालाय. सध्या तू कोणाशीच बोलू शकणार नाहीस, कारण सध्या तुला कुठलीच भाषा नीट अवगत नाही. पण काळजी करू नको हा, मी आहे तुझ्या बरोबर. हे बघ तू हरिद्वारात आलाय. हरिद्वार आणि हिमालय, हरिद्वार आणि हिमालय. हरिद्वार आणि हिमालय. हो हो, हरिद्वार आणि हिमालय. इथे मी आलोय किती वर्षापूर्वी, लाखो हजारो, किती वर्षापूर्वी मी कादंबरी 25 वर्ष संशोधन करून लिहिली. ती कादंबरीला प्रचंड खप आहे. 9वी आवृत्ती आता संपत आली आहे. त्याचा पॉडकास्ट जो झाला तो 2 लाख, 2.25 लाख जवळजवळ गेला. या संबंध याच्यामध्ये अनेकांकडून मला सूचना आल्या की आपण याच्यावर नाटक केलं तर ज्या सर्वसामान्य माणसांना वाचता येत नाही, काही जणांना पुस्तकाची किंमत परवडत नाही, कारण 700 पुस्तक आहे. काही जणांना वाचता येत नाही, वाचताना त्रास होतो. काही जणांना पुस्तक हातात धरायला जड जातं. तर अशांसाठी जर नाटक आपण काढलं तर नाटकातून आपण एक वेगळा संदेश देऊ शकतो. आता या नाटकातून संदेश असा आहे की माणसांनी किती प्रमाणात माणसाने जे पाप केलं, जे वाईट कर्म केलंय त्याचं फळ त्याला वाईटच मिळत असतं.
तेव्हा ते जे अश्वत्थामा जे भोगतोय आज, जे भोग भोगतोय, असे भोग कुणाच्याही माणसाच्या वाट्याला येऊ नयेत. इतके भोग अश्वत्थामा आजही भोगतोय. तर ते मला कुठेतरी दाखवायचं होतं, की माणसाला आजही पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापामधून त्याला बाहेर यायचं असतं. पण जे केलेलं पाप आहे, त्या पापाचं पूर्ण क्षालन झाल्याशिवाय त्याला बाहेर पडता येत नाही आणि म्हणून अश्वत्थामा समोर आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, प्रत्येकाने मनुष्य धर्म पाळा. मनुष्याने मनुष्यावर प्रेम करा. वाईट शक्यतो कोणाचं करू नका आणि मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीच अडचण येणार नाही. नवीन कलाकारांना सांगतो, की जे कार्य तुम्ही कराल, जे काम तुम्ही करत असाल, ते काम प्रामाणिकपणे करा. ते कशासाठी करतोय आणि का करतोय हे 2 प्रश्न स्वतःला आधी विचारा. मी 60 वर्ष मराठी रंगभूमीवर आहे. सीरियल करतोय. जेव्हा सीरियल सुरू झाल्या तेव्हापासून सीरियल केल्यात 2000च्या वरती. म्हणजे लिहिलंय मी, नाटकं लिहिली आहेत, मोठमोठ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. हे जे काम मी करतोय ते मी प्रामाणिकपणे करतो. तसं तुम्ही त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करा. मला आज पैसे किती मिळतील त्यापेक्षा मी आज उत्तम कसं करू शकेन याचा विचार जास्त करा. पैसे मिळणारच असतात तुम्हाला नंतर. पण तुम्ही काम चांगलं केलं तर मिळणार असतात. जर तुम्ही पैशासाठी काम करत असाल तर पैसे नाही मिळणार तुम्हाला. बरेचसे प्रसंग आहेत, जे नाटकाला मर्यादा 2 तासाची 2.5 तासाची असल्यामुळे मी घेऊ शकलो नाही. नाटक तेच आहे अश्वत्थामा. माझ्या कादंबरीत आहे तेच नाटक आहे. त्यातले महत्त्वाचे जे प्रसंग आहेत, ते मी घेतले आहेत नाटकात. पण अनेक प्रसंग घेता आले असते, पण ते नाही घेऊ शकलो. एका वेगळ्या पद्धतीने मी नाटक सादर केलंय. मी दृकश्राव्य माध्यमातून नाटक सादर केलंय. तुम्हाला हिमालय दिसतो, तुम्हाला हरिद्वार दिसतंय, गंगा दिसते. हे सगळं मी दाखवतोय तिकडे आणि मग मी नाटक सादर करतोय त्याच्यावर. तर असे अनेक प्रसंग आहेत, पण ते प्रत्येक प्रसंग सादर करायचे तर 10 तासाचं नाटक करायला लागेल मला आणि तेवढं करणं शक्य नाही. कारण तेवढा आपला ऑडियन्स बसू शकणार नाही आणि ते प्रॅक्टिकल पण नाहीये. प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार या नाटकाबद्दल? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन, की बाबांनो, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. उत्तम कर्म करा. तुमचा अधिकार कर्मावर आहे. त्याला मिळणाऱ्या फळावर नाहीये. फळाकडे बघून कर्म कराल, तर ते तुम्हाला फळ मिळणार नाही. ते छान राहा, प्रामाणिक राहा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा आणि प्रत्येक माणसाचा मनुष्यधर्म पाळा. माणसाला मदत करा. जेवढं जमेल तेवढं चांगलं करा. लोकांचं तुमचं चांगलं होईल.